न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। पाहूयात काही ठळक बातम्या। टोकियोत पुतळा, जयपूरला मिरवणूक आणि आग्र्यातही छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा उत्साह। शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत काही मोठे बदल करण्यात आले। कॅबिनेटचा अजेंडा आधीच छापल्यामुळे मुख्यमंत्री संतापले आणि मुंबई इंडियन्सचा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय। नमस्कार, मी साक्षी पांचाळ। आता ठळक बातम्यांनंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश-विदेशात साजरा होतोय। संपूर्ण महाराष्ट्र भगवमय झालं असून शिवभक्तांच्या उत्साहाला मंगळवारपासूनच उधाण आल्याचं पाहायला मिळालं। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरसह अनेक शहरात मध्यरात्रीपासून सोहळ्याला सुरुवात झाली आहे। तर आज राज्यभरात मिरवणुका आणि विविध समाजभिमुख कार्यक्रमांनी छत्रपतींची जयंती साजरा करण्यात येते। तत्पूर्वी सोलापुरात मध्यरात्री शिवभक्तांचा मोठा जल्लोष देखील पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे शहरात मिरवणुकीसह अन्य कार्यक्रम होणार आहेत। तर त्याच संदर्भात शहराच्या मध्यवर्ती भागातील बहुतांश सर्वच रस्ते सकाळपासून वाहतुकीसाठी पूर्ण आणि काही अशांत बंद केले जाणार आहेत। त्यामुळे वाहन चालकांनी मिरवणूक मार्ग वगळून पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेने केलंय। तर सकाळच्या सत्रात शिवजयंती महोत्सव समितीची मिरवणूक 9 वाजता सुरू झाली असून यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सरसेनापती, सरदार, सुभेदार, मावळे आणि वीर मातांच्या सुमारे 96 स्वराज्य रथांचा सहभाग आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची अशी बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत 6 मोठे निर्णय घेण्यात आले। मात्र या बैठकीत कॅबिनेटचा अजेंडा आधीच छापल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याच मंत्र्यांवर संतापलेले पाहायला मिळाले। संबंधित मंत्र्यांना अशा प्रकारे पुन्हा वागू नये, अन्यथा थेट कारवाई करू असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। मस्साजोग प्रकरणातील खंडणीखोर गँगचा न्यायनाट करा, अन्यथा राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। ते हिंगोलीमधील आजेगाव येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते। पोलिसांपासून ते खंडणी मागणाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचा खून केला असून या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे। आता लोकांची सहनशीलता संपून राज्यात कधीही संतापाचा उद्रेक होईल असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिलाय। यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर स्वागत आणि पहिली एक महत्त्वाची बातमी पाहूया। वाल्मिक कराडला अजून पोलिसांनी खाक्या दाखवल्या नसल्याचा आरोप माध्यमांसमोर बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय। देशमुख हत्या प्रकरणात 10-12 तास कोणी गुन्हा नोंदवून घेतला नाही, ही ताकद वाल्मिक कराडची नसून वरच्या लेव्हलच्या माणसाची असल्याचं मत देखील संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय। सुद्धा
10-12 तास कुणी त्यांना गुन्हा नोंदण्यापासून थांबवलं. हा वाल्मिक कराडचा विषय नाही, एवढी ताकद नाही त्याची, वरच्या माणसाची ताकद आहे. म्हणजे ही जी अडचण आहे ती तपासामध्ये. जगभरात सर्वात प्रसिद्ध असलेले सर्च इंजिन म्हणून विकिपीडिया याच्याकडे पाहिलं जातं. मात्र त्यावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक वेळा चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसिद्ध झाल्याचं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि त्यावर जी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे ती तात्काळ काढून कारवाई करावी. शिवाय यापुढे कोणीही अशा पद्धतीने महापुरुषांवर बोलणार नाही, चुकीचा लिहिणार नाही याची काळजी देखील घ्यावी, असंही इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय. शंभूराजांची बदनामी गेली अनेक शतकं काही लोक करत आहेत. त्याच पद्धतीनं एक मोठं सर्च इंजिन जे मानलं जातं जगभर विकिपीडियाचं, त्याच्यामध्ये सुद्धा संभाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह मजकूर हा सातत्यानं येत आलेला आहे आणि तो त्यांनी ठेवलेला आहे. आणि याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी उपमुख्यमंत्री दोन्ही महोदय आहेत, यांनी यावर तातडीनं कारवाई करावी आणि हा जो काय बदनामीकारक मजकूर आहे हा तातडीनं काढून टाकण्यात यावा आणि पुन्हा अशा पद्धतीनं समाज माध्यमावर संभाजी महाराज, शिवाजी महाराज आणि इतर महापुरुष जे आहेत त्यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर येऊ नये याची काळजी घ्यावी. जालन्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलाय. वेतन कायद्यानुसार वेतन देण्याची मागणी करत जिल्ह्यातील 26 आरोग्य मित्र बेमुदत संपावर गेले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील कलम 307 अंतर्गत गुन्हे दाखल झालेल्या सर्व लोकांना SP ऑफिस समोर बोलावून चांगलीच समज दिली आहे. पुन्हा गुन्हा करून आम्हाला कडक कारवाई करण्यास भाग पाडू नका असं सांगत त्यांनी 180 जणांची त्यांची परेड घेतली आहे. अवैध धंद्यांसह इतर काही माहिती असेल तर ती QR कोडच्या माध्यमातून देऊन थेट माझ्याशीच संपर्क करा असंही पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलंय. या बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची ही एक महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी S. कार्तिकेयन यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरलाय. या कलाविष्काराचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या वर्षभरातील कामाचा शीण जावा तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि त्यासह यंदाही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबई इंडियन्सला अखेर स्पर्धेतील पहिला विजय गवसलाय. मुंबई इंडियन्सने यावेळी गुजरात जायंट्सच्या दमदार संघाला धूळ चारत स्पर्धेच्या गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच एक मोठा धक्का दिलाय. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीने 120 धावातच गुजरातच्या संघाला ऑल आउट करत सामन्यावर पकड मिळवली, तर मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक 3 बळी हेली मॅथ्यूजने घेतले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एआयच्या क्षमतेचं अप्रतिम असं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. स्पेनचे प्रसिद्ध दिग्दर्शक पाको टोरेस यांनी प्रेक्षकांसमोर एआयच्या माध्यमातून केवळ 1 मिनिटातच चाय अँड सिक्रेट्स हा चित्रपट तयार केला. पाको टोरेस यांनी एआय बद्दल महत्त्वाचं मत मांडताना एआय हा आता अपर्याय आहे, मात्र तो मानवी मेंदूला पर्याय ठेवू शकत नाही. एआय मुळे चित्रपट क्षेत्राचं नुकसान न होता फायदाच होईल. एआय हा केवळ सहचालक असून चालक मात्र माणूसच असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. आणि यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट.